साहेब या बसा ना. मी अण्णांना बोलवतो. हा बरं, आपल्या अण्णांना बोलव ना जरा. हा बोल. 9 9:30. बरं साहेबराव, अहो कसं काय हे केलं म्हणायचं? या अण्णा या. कसे आहात? मी अगदी मस्त मजेत. बसा. या. काय म्हणताय? काय काम काढलं? काम तसं काही नाही, थोडं बोलायचं होतं तुमच्याशी म्हणून तुम्हाला भेटायला. बोला. अरे गणेश, साहेबांसाठी चहा वगैरे बसला. हो. बोला, काय म्हणताय? मुद्द्यातच बोलतो. यावेळी पुन्हा एकदा निवडणुकीला उभं राहायचं म्हणतोय. असं? मग मी काय मदत करू शकतो? अण्णा, अहो तुम्ही या समाजामध्ये वावरता आणि या समाजामध्ये तुमचा फार मोठा दरार आहे. तर म्हटलं समाजकारण आणि राजकारण याचा जर योग जुळून आला तर अगदी उत्तमच होईल. हो, पण राजकारणातला मला जराही कल्पना नाही त्यातली. बरं, मग यावेळेस कोणत्या पक्षातून उभे राहताय? यावेळेस दुसऱ्या पक्षातून उभं राहायचं म्हणतोय. का? कशासाठी? अहो काय करणार, जिथं उगवतच नाही तिथे पेरून काय फायदा. आणि तशाही आपल्या पक्षाच्या जागा कुठे निवडून येतात. हो, म्हणून तुम्ही आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षातून उभे राहणार आहात का? हो अण्णा, काय करणार, आम्ही या समाजाच्या भरोशावर उभे राहतो. पण हा समाज ऐन मोक्याच्या वेळेला आमच्याशी गद्दारी करून प्रतिस्पर्ध्यासोबत हात मिळवणी करतो. आणि तेही केवळ मिळणाऱ्या 50-500च्या नोटीसाठी आणि एखाद्या दारूच्या बाटलीसाठी. त्यामुळे आम्ही कोणाच्या भरोशावर उभे राहणार आणि निवडून येणार? साहेबराव, मी तुमच्या बोलण्याशी सहमत आहे, पण सगळीच माणसं एकसारखी नसतात. काही माणसं आपल्या समाजाशी एकनिष्ठ असणारी आहेत, आमच्यासारखी. ते बरोबर आहे ना, पण आमचं हित कशात आहे हे आम्ही पाहतो. त्यामुळे आम्ही कोणत्या पक्षातून उभं राहावं आणि नाही